नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण 2022च्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचे पॉलिटीचे प्रश्न होते, तर त्याचं आपण थोडक्यात विश्लेषण पाहणार आहोत। आता हे विश्लेषण का गरजेचं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। 22, 23 आणि 2024 जर का या 3 वर्षांच्या प्रश्नाचं तुम्ही विश्लेषण पाहिलं तर 2025च्या कंबाईनमध्ये काय येऊ शकतं हा पेपर तुम्ही सेट करू शकता। हे मी थोडंसं ओव्हर बोलत असलो तरी तुम्हाला या पेपरमध्ये विचारलेले टॉपिक जर का तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणले तर 25 मध्ये म्हणजे 2025 मध्ये जी पूर्वपरीक्षा होईल तर त्याच्यामध्ये आयोग कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत कोणते प्रश्न विचारू शकतं याची तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊ शकते। तर त्या अनुषंगाने हे जे विश्लेषण आहे तर ते अतिशय महत्त्वाचं विश्लेषण आहे। आपण 2022 मध्ये आयोगाने कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत ते सर्वप्रथम पाहूया आणि मग आपण त्या प्रश्नाचं विश्लेषण पाहूया। एक गोष्ट मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की 2022 असेल, 23 असेल किंवा 24 असेल, तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे, तुमच्याकडे आयोगाच्या अंतिम उत्तर तालिकेनुसार उत्तरही आहेत आणि मार्केटमध्ये जे विश्लेषण उपलब्ध करून दिलेलं आहे तेही तुम्ही वाचले, पाहिले आणि अभ्यासले। आपण प्रश्नाचं अचूक उत्तर तर पाहणारच आहोत, जे महत्त्वाचं विश्लेषण आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे। त्या व्यतिरिक्त लॉजिक काय लागतंय का आणि प्रिडिक्शन काय असू शकतं या दोन गोष्टींवरती आपण जास्त फोकस करणार आहे की जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत त्या टॉपिकवरती जर का प्रश्न आला तर त्या प्रश्नाचे गुण तुम्हाला मिळालेच पाहिजेत, ही खबरदारी आपण या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळे हे लेक्चर अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत न विसरता पहा। हे तुम्ही वाचले, पाहिले, ऐकले, सोडवले, आय नो व्हेरी वेल, परंतु एक वेगळा अप्रोच, वेगळा दृष्टिकोन या लेक्चरच्या माध्यमातून पूर्वपरीक्षेकडे पाहण्याचा तुमचा तयार करण्याची एक रिस्पॉन्सिबिलिटी ही मी घेतली। चला आपण पाहूया की 2022 मध्ये कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स मध्ये आयोगाने कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेले आहेत। तुम्ही स्क्रीनवर जर का पाहिलं तर तुम्हाला मी काय केले, टॉपिक या 2022च्या पूर्वपरीक्षेला 10 प्रश्न जे होते तर ते पॉलिटीचे होते। किती? फक्त 10 प्रश्न पॉलिटीचे विचारले आलेले होते। त्याच्यामध्ये त्यांनी घटना निर्मिती प्रक्रिया आणि वैशिष्ट्य त्याच्यावरती 2 प्रश्न विचारलेत। आता पर्टिक्युलर घटना निर्मितीच्या टॉपिकवरती कुठला प्रश्न विचारलाय आणि वैशिष्ट्यावरती कुठला प्रश्न विचारलाय हे मी तुम्हाला पुढे सांगतोच। त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, राज्यपाल आणि मुख्यमंत्री त्याच्यावरती त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत। महाधिवक्ता त्याच्यावरती 1 प्रश्न विचारलाय। निवडणूक आयोग त्याच्यावरती 1 प्रश्न विचारलाय। राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच आपलं MPSC जर का कन्सिडर केलं तर MPSC वरती त्यांनी 1 प्रश्न विचारलाय आणि पंचायत राजवरती सहसा त्यांनी 73व्या घटना दुरुस्तीवरती 3 प्रश्न विचारलेत। एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची, ज्यावेळेस ते पंचायत राज म्हणतायत तर इथं त्यांनी आजपर्यंत 74व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्नच विचारला नाही। प्रश्न जे विचारलेले आहेत तर ते फक्त 73व्या घटना दुरुस्तीवरती विचारलेले आहेत। PYQचं अनालिसिस करणं म्हणजे फक्त अचूक उत्तर आणि त्याच्या खाली दिलेलं विश्लेषण वाचणं नव्हे, ही गोष्ट लक्षात ठेवा। PYQचं अनालिसिस करणं म्हणजे आयोगाने गेल्या मागच्या 10-15 वर्षात कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारलेत, इव्हन ते का विचारलेत, कसे विचारलेत आणि भविष्यात त्या टॉपिकवरती किती आणि कसे प्रश्न येऊ शकतात याची थोडीशी मोर्चे बांधणी करणं म्हणजे PYQचं अनालिसिस असतं। ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा। नंतर आपल्याला काय झालं की PYQचं अनालिसिस म्हणजे कुठलं तरी एक मार्केटमधलं पुस्तक घ्यायचं, प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर वाचायचं आणि विश्लेषण वाचायचं, संपला विषय। तर हे असं अनालिसिस नसतं, हे लक्षात ठेवा। पंचायत राजबद्दल त्यांनी प्रकर्षाने आर्टिकल नंबर 243 आणि मग त्याच्याशी रिलेटेड ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरतीच त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे ह्या 6 टॉपिकवरती आयोगाने 10 प्रश्न विचारलेत 2022च्या प्रीमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि हे जर का प्रश्न तुम्ही पाहिले तर अगदी साधे, सोपे, सरळ प्रश्न आहेत। ते कसे आपण ते 1 बाय 1 पाहण्याचा प्रयत्न करूया। आता बघा, तुम्हाला अजून एक मी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली। हे जे प्रश्न आहेत तर ते मी तुम्हाला बायलिंग्वल म्हणजे जसे आयोगाचा क्वेश्चन पेपर आहे तसाच क्वेश्चन पेपर मी इथं क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही PDF जी माझ्या हातात आहे तर ती PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळं हे लेक्चर पाहण्याच्या अगोदर ही PDF टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा। पहिल्यांदा त्या PDF मधले प्रश्न सोडवा आणि मग हे विश्लेषण पहा। आणि PDF आपण अशी तयार केली की तुम्हाला ब्लँक स्पेस जो आहे तर तो जास्त दिलाय। मी जी एक्स्ट्राची माहिती सांगणार आहे तर ती तुम्ही तिथं नोट डाऊन करून ठेवायची आहे, म्हणजे बाय चान्स त्या टॉपिकवरती भविष्यात प्रश्न आला तर तो प्रश्न तुमचा चुकणार नाही। कसा प्रश्न येऊ शकतो याचं सुद्धा मी एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं देणार आहे। पहिला प्रश्न जर का तुम्ही पाहिला, पहिला प्रश्न आहे राज्यपालावरती। ओके, राज्यपालावरचा प्रश्न। सध्या
राज्यपाल हे पद चर्चेत आहे. का चर्चेत आहे? तर तामिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल रवी, ओके, यांनी काय केलं होतं, जे राज्य विधिमंडळानं विधेयकं पारित केलेली आहेत तर ती सर्वच्या सर्व विधेयकं जवळपास ती राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली. त्याच्या संबंधित कलम कोणतं? कलम 200 नुसार एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेनं राज्यपालाला दिलेला आहे. ओके, आलं लक्षात? आणि हा विधेयक राखून ठेवण्याचा अधिकार जो आहे तर राज्यपालाचा कायदेविषयक अधिकार आहे. हे लक्षात ठेवा. बऱ्याचशा जणांना वाटू शकतं की तो कार्यकारी अधिकार आहे. नाही, तर तो कायदेविषयक अधिकार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. याच्याबद्दल थोडंसं लक्षात ठेवा, याच्याबद्दल वाचून घ्या. आणि त्याच निर्णयाच्या विरोधात काय केले? तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन गेले होते सर्वोच्च न्यायालयात. आणि मग सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालाला सांगितलं की तुम्ही असं करू शकत नाहीये. मग त्यांनी एक टाइम फ्रेम दिली, इव्हन राज्यपालालाही दिली आणि राष्ट्रपतींनाही दिली. तर मग त्याच्यावरून असा प्रश्न निर्माण झाला होता की सुप्रीम कोर्ट म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय घटनात्मक पदांवरती ज्या व्यक्ती आहेत किंवा घटनात्मक पदांबद्दल ज्या तरतुदी आहेत तर तिथं आदेश देऊ शकतं का किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा करू शकतं का? त्याच्यामुळे तो विषय चर्चेत होता. याच्याबद्दल आपण ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती बोललेलोच आहे. बरोबर. तर प्रश्न काय बघा, राज्यपाल पदाच्या कालावधीत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? राज्यपाल पदाचा कालावधी म्हटलं त्यांनी. पहिलं विधान आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात का? त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये, कारण यांची नियुक्ती जी आहे तर राष्ट्रपती करतात. पहिलं विधान बरोबर आहे. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात का? काही डाऊटच नाही, देऊ शकतात. तेही विधान बरोबर आहे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. बरोबर आहे का? राज्यपालांची नियुक्ती जी असते सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते, परंतु ते आपल्या पदावरती मात्र राष्ट्रपतीची मर्जी, कोणाची? राष्ट्रपतीची. बरोबर, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावरती राहतात. म्हणजे सी ही विधान बरोबर आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? तर बरोबर आहे. लक्षात ठेवा, कुठलंही घटनात्मक पद, उदाहरणार्थ भारताचे राष्ट्रपती किंवा राज्याचे राज्यपाल, हे पद कधीच रिक्त ठेवता येत नाही. त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीनं रिझाईन केला असेल तर दुसरी व्यक्ती येईपर्यंत अगोदर ती व्यक्ती पदावरती राहते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे जे दोन प्रमुख आहेत तर यांना डी ज्युरी, ओके, किंवा संविधानिक किंवा नाममात्र प्रमुख म्हणून ओळखलं जातं. म्हणजे देशाचा विचार करता राष्ट्रपती हे डी ज्युरी आणि राज्याचा विचार करता राज्यपाल हे डी ज्युरी किंवा संविधानिक किंवा नाममात्र प्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चारीच्या चारही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता भारताच्या राज्यघटनेचा विचार करता कलम 153, कुठलं कलम? 153 ते 162, कलम 153 ते कलम 162 याच्यामध्ये तुम्हाला राज्यपाल पदाबाबतच्या तरतुदी ज्या आहेत तर ते दिलेल्या दिसत आहेत. आता या राज्यपाल पदाचा व्यक्ती ज्यावेळेस त्याच्या पदावरती असतो तर त्याच्या विरुद्ध दिवाणी कार्यवाही करता येते, परंतु फौजदारी कार्यवाही करता येत नाही. त्याच्यासाठी त्याला 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते. ओके. सरकारी आयोग आला होता, तुम्हाला माहित आहे. या सरकारी आयोगाने सांगितलं की एखाद्या व्यक्तीची राज्यपाल म्हणून एखाद्या राज्यासाठी नियुक्ती करायची असेल तर संबंधित व्यक्ती त्या राज्याबाहेरची असावी. सरकारी आयोगाची शिफारस आहे. कलम 153 राज्यासाठी राज्यपाल असेल, हे लक्षात ठेवा. कलम लक्षात ठेवा 153. त्याच्यानंतर 155 राज्यपालाची नियुक्ती, हेही कलम लक्षात ठेवा. आणि कलम 156 राज्यपालाचा कार्यकाळ, हे लक्षात ठेवा. हे 3 कलम महत्त्वाचे आहेत. 153 राज्यासाठी राज्यपाल, 155 राज्यपालाची नियुक्ती आणि 156 राज्यपालाचा कार्यकाळ. 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 1956ला. आता या 7व्या घटना दुरुस्तीनं एकाच व्यक्तीची एकापेक्षा जास्त राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा 7व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि याच 7व्या घटना दुरुस्तीनुसार 2 किंवा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय स्थापन केलं जाऊ शकतं. ही जी तरतूद आहे तर ती 7व्या घटना दुरुस्तीनं करण्यात आलेली
आहे. समजलं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दॅट्स इट. हे एवढं साधं सोपं सरळ आहे. ह्याच्यात काय डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकताय. पहिला प्रश्न, जर का तुमचं मराठी कच्चं असेल तर तुम्ही इंग्लिश वाचा, जर का तुमचं इंग्लिश कच्चं असेल तर तुम्ही मराठी वाचा. तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा, राज्य लोकसेवा आयोगाबाबत, म्हणजेच हा प्रश्न जो आहे तर तो MPSC बाबत आहे. आपण असं धरून चालूया, कलम 315 काय असतंय याच्यामध्ये त्यांनी काय तरतूद केली, कलम 315 राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. पहिलं विधान बघा काय म्हणतंय, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये याच्याबद्दल तरतुदी आहेत का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही कोणताही प्रश्न वाचायला घ्याल आणि तो सोडवायचा प्रयत्न कराल तर त्याच्यातल्या महत्त्वाच्या शब्दांना सर्कल करून घ्या. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणती विधाने बरोबर नाहीत. ओके, बरोबर नाहीत असं विचारले ना तर याला लगेच सर्कल करायचं. बरोबर नाहीत म्हणजे काय, चूक. आपल्याला काय करायचंय, चूक असणारे विधान याच्यातनं बाजूला काढायचे. पहिलं विधान काय म्हणते बघा, भारतीय राज्यघटनेच्या 315 ते 323 मध्ये या राज्य लोकसेवा आयोगाबाबत तरतूद आहेत का. आहेत. आणि हे भाग 14 मध्ये येते. ओके, भाग 14 मध्ये पहिलं विधान बरोबर आहे, त्याच्याबद्दल काय डाऊट नाहीये. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. ओके, राज्य लोकसेवा आयोग केंद्र शासनासाठी कसं काय कार्य करेल, त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. तो फक्त राज्यासाठी कार्य करतोय. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करतं. बरोबर, आयोग राज्यासाठी काम करत असेल मग केंद्र शासन त्याच्या नेमणुका कसं काय करेल, त्याच्यामुळं हे सुद्धा विधान चुकीचं आहे. डी विधान बघा, आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. नॉट राज्य शासन, तर त्या राज्यपालाकडून केल्या जातात. कोणाकडून केल्या जातात, राज्यपाल. दॅट्स इट. त्याच्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. ओके, बी, सी आणि डी ही 3 विधानं चुकीची आहेत. असं काय ऑप्शन इथे ऑप्शन पर्यायात नाहीये, त्याच्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, हे लक्षात ठेवा. दॅट्स इट. प्रश्न कॅन्सल झालाय, त्याच्यामुळं ही जी एक्झाम झाली होती तर ती मग 99 प्रश्नासाठीच झाल्याचं आपल्याला दिसून येते. बरोबर, याची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक जरी राज्यपालांकडून होत असली तरी त्यांना पदच्युत करण्याचा अधिकार मात्र भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावरती बऱ्याच वेळेला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता हे जे राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण, अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाल कालावधी किती आहे, तर वयाची 62 वर्ष किंवा 6 वर्ष, हे लक्षात ठेवा. आणि UPSCचा विचार केला तर UPSCचा वयाची 65 वर्ष किंवा 6 वर्ष UPSCच्या बाबतीत, आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीत 62 वर्ष किंवा 6 वर्ष, हे लक्षात ठेवा. हे तुमचं कन्फ्युजन इथं होऊ शकतं. जर का प्रश्न कसा बनू शकतो तुम्हाला सांगतो. संयुक्त राज्य लोकसेवा आयोग कलम 315(1) मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. जॉइंट स्टेट सर्व्हिस कमिशन, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग कलम 315(1) मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. आता हा जो संयुक्त राज्य लोकसेवा आयोग आहे तर तो संसद कायद्याद्वारे स्थापन करते. कोण स्थापन करते, संसद कायद्याद्वारे या आयोगाची निर्मिती करते. त्याच्यामुळं ही संविधानिक संस्था असेल का, नसेल, काय डाऊटच नाहीये. जर का संसदेने निर्माण केलं तर ती संविधानिक संस्था नसते, तर ती वैधानिक किंवा इंग्लिशमध्ये स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन म्हणून त्या संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाकडे पाहिलं जातं. मग याचे सदस्य, अध्यक्ष, त्यांचं वेतन याच्याबद्दल ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, भारताच्या राष्ट्रपतींना, हे लक्षात ठेवा. आणि याची तरतूद कलम 315(1). UPSC, MPSC म्हणजे स्टेट सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट स्टेट सर्व्हिस कमिशन याच्या स्थापनेची तरतूद जी आहे तर ती कलम 315 मध्येच दिलेली आहे. जर का तुम्हाला सरळ सरळ असा प्रश्न विचारला, संयुक्त राज्य लोकसेवा आयोगाची स्थापनेची तरतूद खालीलपैकी राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे, जर का तिथं 315(1) नसेल आणि तिथं फक्त 315 असेल तर तुम्ही 315चा गोल करून यायचं आहे. दॅट्स इट. हा प्रश्न असा बनू शकतो. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय, हे लक्षात ठेवा. याशिवाय MPSCचे अध्यक्ष आणि सदस्य याच्याबद्दल थोडंसं पाहून घ्या. सध्या तो चर्चेचा विषय आहे, त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. ओके, समजलं, ऑल क्लिअर. पुढचा प्रश्न,
इंग्लिशमध्येच प्रश्न आहे, तुम्ही लगे इथं वाचून घेऊ शकता. काय म्हणते बघा प्रश्न, तिसरा प्रश्न. भारतात संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका डॅश डॅश द्वारे आयोजित केल्या जातात. कुठल्या निवडणुका म्हणते? संसद आणि राज्य विधिमंडळ. आता जर का संसद आणि राज्य विधिमंडळ असेल तर इथं बाकीच्या गोष्टीच येणार नाहीत ना. डोळे झाकून तुमचा पेन कुठे गेला पाहिजे? भारताचा निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, याच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली. याची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. सध्या कोण आहेत पाहून घ्या, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि याच्याशी संबंधित आर्टिकल कोणता आहे भारताच्या इलेक्शन कमिशन बद्दल? तर आर्टिकल नंबर 324. हे लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचा कलम आहे. ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे? तर ही एक घटनात्मक संस्था आहे, कारण याच्यासाठी एक डेडिकेटेड आर्टिकल जे आहे तर ते भारताच्या राज्यघटनेमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हा जो आयोग आहे निवडणूक आयोग, आता सध्या किती सदस्यांचा आहे? तर तो आहे 3 सदस्यांचा. विचारलं जाऊ शकतं कधी 1 सदस्य होता, कधी 2 सदस्य झाला आणि कधी त्रिसदस्यीय झाला. त्याच्याबद्दल प्रश्न जो आहे तर विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. कलम 326 काय सांगते? कलम 326 येणे आयडिया. कलम 326 सांगते भारतात राहणाऱ्या आणि वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना मतदानाचा हक्क, प्रौढ मताधिकाराचं तत्व जे आहे तर ते कलम 326 मध्ये देण्यात आलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथे त्यांनी दिले राज्य निवडणूक आयोग, कलम 243K राज्य निवडणूक आयोगाचा कलम आहे, लक्षात ठेवा. एक्स्ट्राची माहिती सांगतोय. 73व्या घटना दुरुस्ती 1992 नुसार या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली. राज्य निवडणूक आयोग काय करतं? राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी जी आहे तर ती राज्य निवडणूक आयोगावरती असते. आणि त्याचं कलम 243K. राष्ट्रपतीचं कलम कोणतं आहे? कलम 52 राष्ट्रपती. आणि कलम 58 राष्ट्रपती पदासाठीची पात्रता, वर्णन नव्हे. ओके, ग्रुप सी प्रिलिम्स 2024चा पेपर, त्याच्यातली ही चूक. राज्यपालाचा कलम 153. प्रत्येक राज्यासाठी राज्यपालाची नियुक्ती 153 नुसार कोण करेल? भारताचे राष्ट्रपती. तसा कालावधी किती आहे? 5 वर्ष. परंतु पदावरती कधीपर्यंत राहतील? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. सरकारी आयोग लक्षात ठेवायचं. समजलं? पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत? राज्य विधिमंडळाबद्दलचा प्रश्न आहे, बरोबर? हे लक्षात ठेवा. आता राज्य विधिमंडळाबद्दलचा प्रश्नाची चर्चा करत असताना विधान परिषद, ओके, याच्यावरती पुढे प्रश्न आलेलाच आहे. विधान परिषदेबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कलम 169. भारतातल्या 6 राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेबद्दल, निर्मितीबद्दल किंवा रद्द करण्याबद्दलचा अंतिम निर्णय जो असतो तर तो भारताच्या संसदेचा असतो. परंतु विधान परिषद स्थापन करण्यासंबंधीचं विधेयक जे आहे तर राज्याच्या विधानसभेनं ते मंजूर करून द्यायला पाहिजे आणि मग संसद त्याच्याबद्दल निर्णय घेते. चला प्रश्नावरती या. मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये त्यांनी विचारलेली आहेत, बरोबर? मुख्यमंत्र्याला कर्तव्य असतात का? असतात. त्याच्यासाठी त्याची नियुक्ती केली जाते, बरोबर? तर कुठलं कलम आहे? तर कलम 167. काय म्हणतंय? मुख्यमंत्र्यांची कर्तव्य कलम 167 मध्ये सांगण्यात आलेली आहेत. कलम 163 काय आहे बघा? पहिलाच प्रश्न आहे, पहिलाच ऑप्शन आहे. राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. कुठलं मंत्रिमंडळ? राज्य मंत्रिमंडळ, बरोबर? राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ, कलम 163. दॅट्स इट. ओके, हे ऑप्शन जे आहेत ना एक्स्ट्राचे त्याची मी तुम्हाला माहिती देतोय. 166 राज्य शासनाचा व्यवहार आणि कामकाजाचं नियमन, त्याच्याबद्दल 166 बद्दल काय प्रश्न येणार नाहीये. 163, 67 आणि 164. 66 बद्दल येण्याची शक्यता खूप कमी आहे. काय म्हणताय? 164 काय आहे? मंत्र्यांबाबतच्या तरतुदी आहेत, हे लक्षात ठेवा. 164 मध्ये काय आहेत? मंत्र्यांबद्दलच्या तरतुदी आहेत. 166 करूच नका, याच्याबद्दल प्रश्न येणार नाहीये. 163 लक्षात ठेवा, 67 लक्षात ठेवा आणि 164 लक्षात ठेवा, बरोबर? आणि राज्य विधिमंडळाबद्दलची जी कलमं आहेत कुठून कुठपर्यंत? राज्य विधिमंडळाबद्दलची कलमं
हां, अजून एक त्याच्यातला महत्त्वाचा कलम सांगायचं राहिलं तुम्हाला, 165 एक लक्षात ठेवा, याच्याबद्दल पुढे आपण बोलूयाच. काय आहे? राज्याचा महाधिवक्ता. महाधिवक्ता कोण असतो? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी, राज्याचा महाधिवक्ता. तर 165 एक कलम तुम्ही न विसरता जे आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. राज्यपाल 152 ते 162 राज्यपालाबद्दलच्या तरतुदी आहेत. राज्य मंत्री आणि महाधिवक्ता, राज्याचा मंत्री आणि महाधिवक्ता 163 ते कलम 167 पर्यंत मंत्री आणि महाधिवक्त्याबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आणि राज्य विधिमंडळाच्या तरतुदी कुठून कुठपर्यंत आहेत? 168 ते 213, 168 ते कलम 213 ह्या तरतुदी कशाच्या आहेत? राज्य विधिमंडळाबद्दलच्या या तरतुदी इथं देण्यात आलेल्या आहेत. इथपर्यंत समजलं? ऑल क्लिअर? या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 167. हे लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, याच्यावरती प्रश्न बनू शकतोय. ओके, कारण सध्या राज्य विधिमंडळ चर्चेत आहे, म्हणजे जसं कारण दोन्ही इलेक्शन आत्ताच झालेत, म्हणजे याच वर्षी झालेत, त्याच्यामुळे याच्याबद्दल प्रश्न विचारला जाण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. हे आर्टिकल्स करून घ्या, मुख्यमंत्र्याची कर्तव्य करून घ्या. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या संबंधीचं जे कलम आहे 163, तर ते कलम सुद्धा व्यवस्थितपणे करून घ्या. बरोबर? आलं लक्षात? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही? पंचायत राज संबंधित नसणारी समिती आपल्याला शोधायची आहे. ओके, तिथं काय शोधायची काही गरज नाहीये, डोळ्यासमोर लगेच दिसतंय कुठली समिती नसेल ते. बघा, संबंधित नाही, नाही म्हटलंय ना, लगेच त्याला सर्कल करून घ्या. अशोक मेहता आहे का? 1977 ला आली होती, आहे, म्हणजे हा पर्याय गेला. राजमन्नार समिती कधी आली होती? 1969 ला आली होती. बरोबर? आता थोडंसं रिवाइज करा. राजमन्नार समिती कधी पंचायत राजमध्ये वाचली आहे का? नाहीये. तर राजमन्नार समिती जी आहे तर ती काय म्हणतो त्याला, केंद्र राज्य संबंधाबद्दल आहे, केंद्र राज्य संबंध. ओके, आणि ही कोणाची समिती आहे? मग तुम्हाला असं वाटेल जर का केंद्र राज्य संबंधाबद्दल समिती असेल तर मग केंद्र सरकारने नियुक्त केली असेल. नाही, ही कोणत्या सरकारने केली होती? तामिळनाडू. ओके, तामिळनाडू सरकारनं, त्यावेळेस DMKचं सरकार होतं तिथं, म्हणजे DMK या पक्षाचं. तर 1969 मध्ये त्यांनी या समितीची नियुक्ती केलेली होती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संबंधित नाही असं त्यांनी विचारलंय. त्याच्यानंतर थंगन समिती आठवते का तुम्हाला? काय 1988 मध्ये आली होती. बरोबर आहे का? आली होती का? आली होती. तर ही पंचायत राजशी संबंधित आहे का? आहे. आणि LM सिंघवी समिती 1986 मध्ये आली होती. तर ही पंचायत राजशी संबंधित आहे का? तर आहे. आता ही जी अशोक मेहता समिती आहे तर त्यांनी पंचायत राजची द्विस्तरीय व्यवस्था, ओके, द्विस्तरीय व्यवस्था असावी असं या अशोक मेहता समितीने सांगितलं. आणि राजकीय पक्षांना पंचायत राज व्यवस्थेमध्ये संधी द्यावी किंवा त्यांना निवडणुका लढवायला चान्स द्यावा असं जे मत आहे तर त्या अशोक मेहता समितीनं मांडलेलं आहे. बरोबर? त्याच्यानंतर थंगन समिती जी आहे 1988 ची, बरोबर, तर त्या समितीने काय केलं? स्त्रियांना आरक्षित जागा द्या अशी एक शिफारस केली. आणि जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असावा अशी शिफारस या थंगन समितीने केलेली आहे. त्याच्यानंतर LM सिंघवी समिती 1986 ला आली होती. या समितीने काय केलंय? पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि ग्रामसभेची स्थापना करण्याची शिफारस जी आहे तर या सिंघवी समितीने केलेली आहे. याच्या अगोदर एक सर्वात महत्त्वाची समिती आली होती, ती होती बलवंतराय मेहता समिती. कुठली? बलवंतराय मेहता. कधी आली होती? तर ती आली होती 1957 साली. बरोबर? बलवंतराय मेहता समिती. आता पंचायत राज व्यवस्थेची शिफारस जी आहे ना तर या बलवंतराय मेहता समितीने केली, लक्षात ठेवा. आणि यांनी पंचायत राजचं त्रिस्तरीय मॉडेल, कुठलं? त्रिस्तरीय प्रारूप जे आहे तर या बलवंतराय मेहता समितीने आणलं होतं किंवा शिफारस केली होती, म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. बरोबर? आणि कधी आली होती? 1957 ला बलवंतराय मेहता. ओके, आणि या समितीनं जिल्हा हे एक मोठं कार्यक्षेत्र असावं अशी सुद्धा शिफारस केलेली होती. दॅट्स इट. ओके, अजून एक आज तुम्ही समिती ऐकली असेल, के संतानाम समिती 1963 मध्ये आली होती. JV की राव समिती 1985 मध्ये
गाडगीळ कार्यगट आला होता 1988 मध्ये, आणि मग पुन्हा राजीव गांधी सरकारनं 64वा घटना दुरुस्ती विधेयक मांडलं होतं 1989ला, पण ते काय मंजूर होऊ शकलं नाहीये. परत मग नरसिंहराव अशा विधेयकाचा प्रवास सुरू झाला. 1992ला 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, आणि 1993 मध्ये मग त्याची पुन्हा अंमलबजावणी सुरू झाली, आणि भारतात पंचायत राज व्यवस्था जी आहे तर ती अस्तित्वात आलेली आहे. ओके, हे सगळे जे प्रश्न आहेत अजून एकदा सांगतो, 73व्या घटना दुरुस्तीबद्दल प्रश्न आहेत. त्याच्यामुळं 73व्या घटना दुरुस्तीबद्दल जेवढं तुम्हाला वाचून घेता येईल तेवढं तुम्ही वाचून घ्यायचं आहे. 74व्या घटना दुरुस्तीचं फक्त डोळ्याकडून घाला, त्याच्यावरती प्रश्न येतच नाही. 73व्या घटना दुरुस्तीवरती मात्र प्रश्न आलेले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. सध्या ग्रामपंचायत चर्चेत आहे कारण तो चर्चेचा विषय आहे, आणि पंचायत राज असाही चर्चेत आहे कारण सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राला सांगितले की कमीत कमी दिवसात तुम्ही पंचायत राजच्या निवडणुका घेऊन टाका, कारण गेले किती 3-4 वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे पंचायत राज थोडंसं चर्चेत आहे. त्याचे पदाधिकारी, समित्या, त्याचे अध्यक्ष, ओके, पीठासीन अधिकारी, ह्या सगळ्या गोष्टी 73व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत, आणि त्याच्यावरतीच प्रश्न येत आहेत. 1992चा कायदा आहे हा, आणि याची अंमलबजावणी 1993ला झालेली आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. बघा आत्ता म्हटलो, आणि 6वा प्रश्न पंचायत राजवरतीच आहे. कुठल्या घटना दुरुस्तीवरती आहे? 73व्या घटना दुरुस्तीवरती आहे. काय म्हणतोय प्रश्न बघा, ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. आता इथं सर्कल कशाला करायचंय? अचूकला करायचंय. अचूक म्हणजे काय? बरोबर किंवा योग्य. ओके, बरोबर किंवा योग्य विधानं जे आहेत तर ती आपल्याला इथं शोधायची आहेत. दॅट्स इट. ओके, अक्षर काय एवढं चांगलं नाहीये, शब्द काय काय असणार त्याच्या पाठीमागच्या भावना महत्त्वाच्या आहेत, आणि त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचत असतील असं मला वाटतंय. ओके, पोहोचत नसतील तर पोहोचू आपण. बघा काय वाक्य, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. ओके, कधी गेलाय का गावातल्या ग्रामसभेला? नसेल गेला तर एकदा जा. तुमचे काय प्रश्न असतील तर तिथं मांडा. ओके, जे व्हायरल मीम्स होत आहेत ना ते थोडेसे बघा, ग्रामपंचायत काय करतात, कुठल्या मीम्स बद्दल बोलते तुमच्या लक्षात आलं असेल. ओके, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते, त्याला काय डाऊटच नाहीये, ती तयारच होते. 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. का? बनतो, कारण वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर का मतदानाचा हक्क येत असेल मग तुम्ही ग्रामसभेचे सभासद का बनू शकत नाही? त्याच्यामुळे दुसरे विधान बरोबर आहे. ग्रामसभेला निवडणूक असते. ओके, तिथं त्यांनी म्हटलं असतं ग्रामपंचायत निवडणूक असते तर ते विधान बरोबर आलं असतं, पण त्यांनी काय म्हटलंय? ग्रामसभेला निवडणूक असते. म्हणजे ग्रामसभा आयोजित करण्यासाठी निवडणूक घ्यावी लागते का? नाही. किंवा मग ग्रामसभेत सहभागी होण्यासाठी निवडणूक घ्यावी लागते का? नाही. त्याच्यामुळे सी विधान जे आहे तर ते चुकीचं आहे. दॅट्स इट, संपला विषय. आणि आपल्याला काय करतो? अचूक विधान निवडायचं होतं. सी बघा कुठं कुठं आहे, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, राहिले 3 आणि 4. वरील सर्व तर काय येणार नाही. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. इलिमिनेशन मेथड अशी वापरायची असते. ओके, परंतु ज्या वेळेस तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरता त्याच्यासाठी किंवा ती वापरण्यासाठी तुमचा अभ्यास झालेला असला पाहिजे. कोणीतरी म्हणाल मोठं विधान दिसलं की चुकीचं आहे, मग सगळ्यात मोठं तरी हे विधान चुकीचं आहे, मग हे विधान चूक करायचं नाही, असं होत. त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यासच करावा लागेल. ओके, अभ्यास करून मग तुम्ही कोणतीही टेक्निक वापरा, काहीही करा, तुमची उत्तरं बरोबर येता येतं. बरोबर. तर पर्याय क्रमांक 3 A, B आणि D ही 3 विधानं जे आहेत तरी बरोबर आहेत. ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात, हे विधान बरोबर आहे. दॅट्स इट. त्याच्यामुळे A, B, D पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कलम 243 थोडंसं लक्षात ठेवायचं आहे 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित. मी तर तुम्हाला सांगतो कुठली कुठली त्याच्यातली कलम जी आहेत तर ती लक्षात ठेवायची आहेत. 243 मध्ये काय केले त्यांनी? कलम 243 त्याच्यामध्ये व्याख्या आहे. त्याच्यानंतर कलम 243A मध्ये काय आहे? ग्रामसभा आहे, हे माहितच असेल तुम्हाला. त्याच्यानंतर कलम 243D मध्ये काय आहे? जागांचं आरक्षण आहे, किंवा तुम्ही त्याला आरक्षण असंही म्हणू शकता, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि कलम 243E मध्ये काय आहे? पंचायतीचा कालावधी आहे. याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ग्रुप सीला, त्याच्यामुळे ही 4 कलम महत्त्वाची लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न जोड्या लावाला तर येऊ शकतो, आणि नाही आला तर हे मग असं वाक्य विचारू शकतात. कसं विचारू शकतात? प्रिडिक्शन तर माझ्या दृष्टीनं हे आहे, आणि हे 73वी घटना दुरुस्ती. दॅट्स इट. सोपं समजलं? अगदी सोपं. पुढचा प्रश्न. मराठी कच्चा असेल तर इंग्लिश आहे, इंग्लिश कच्चा असेल तर आपलं मराठी आहेच आहे, परंतु सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात शेवटी मराठीच. दॅट्स इट. ओके, पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न काय म्हणतो बघा. 73व्या घटना दुरुस्तीवरती हा 3रा प्रश्न आहे, म्हणजे पंचायत राजवरचा हा 3रा प्रश्न आहे. काय म्हणतोय प्रश्न?
प्रश्न काहीतरी म्हणतच असेल ना. बघू काय म्हणतोय. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 नुसार, ओके 1992 पाहिजे होतं पण त्यांनी 93 दिले, त्याची अंमलबजावणी 1993 झाली आहे. ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या कोणत्या? ओके, आता अंडरलाईन कशाला करायची आहे इथं? ग्रामपंचायतीला. ओके, काय केले ग्रामपंचायतीला? त्यांनी काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत आता आपण ते पाहूया. आणि कोणतं वाक्य बरोबर नाही याचा अर्थ याच्यात कुठला तरी एक पर्याय चुकीचा आहे आणि तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. एक किंवा मग त्यांनी असं 2 दिले तर मग 2 पर्याय असतील. 3 तर तिथं कुठे दिलं नाही, त्याच्यामुळे कुठला तरी एक, कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 2 पर्याय चुकीचे आहेत आणि ते आपल्याला बाजूला काढायचे आहेत. बरोबर नाही याचा अर्थ काय? अयोग्य. हे लक्षात ठेवा, अयोग्य किंवा त्याला आपल्या साध्या मराठीत चुकीचं वाक्य बाजूला काढायचं आहे. बघा, भूमी सुधार कायदा लागू करणं ही जबाबदारी आहे का? आहे, नो डाऊट अबाउट दॅट. वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणं आहे का? आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं आहे का? तर आहे. आणि गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणं हे ग्रामपंचायतीची नवीन जबाबदारी दिली आहे का? ओके, एंटरटेनमेंट उपलब्धच करून देणं नाही, असं काय त्यांनी सांगितलं नाहीये. त्याच्यामुळं डी जे आहे तर ते चुकीचं आहे. ए, बी आणि सी हे 3 पर्याय बरोबर आहेत. तर आपल्याला काय करायचं होतं? बरोबर नसलेलं वाक्य शोधायचं होतं. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. डी जे आहे मनोरंजनाची व्यवस्था करणं, हे काय ग्रामपंचायतीची जबाबदारी नाही आहे. ते तुमचं मनोरंजन तुम्ही करून घ्या. आता तुमच्या हातात, सगळ्यांच्या हातात एक स्मार्टफोन दिलेला आहे आणि त्याच्यावरती इंस्टाग्राम नावाचं एक वेपन आहे. ओके, ते काही करू शकतं. हे होत्याचं नव्हतं करू शकतं. त्याच्यामुळं तिथं तुम्ही एंटरटेनमेंट तुमचं उपलब्ध करून घ्या. बघा, काही दिवसानं राजकीय पक्षांच्या निवडणुकीतल्या जाहीरनाम्यातला एक मुद्दा असेल मोफत वायफाय. हे लक्षात ठेवा. ह्या निवडणुकीत म्हणजे आत्ताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील ना, मे बी तुम्हाला ते स्मार्टफोन सुद्धा वाटायला बसलेत मोफत. मे बी ते तुम्हाला तुमच्या डाटा पॅकचे रिचार्ज सुद्धा मारून देतील. काय सांगता येत नाही, ती गरज आहे आता सध्या. ओके, त्याच्यामुळे हे काय ग्रामपंचायतीचं काम नाहीये, परंतु भविष्यात हे होऊ शकतं. सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ते काय काम नाहीये. हे गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, ग्रामपंचायतीची अनिवार्य, कुठली? अनिवार्य आणि ऐच्छिक. ओके, अनिवार्य आणि ऐच्छिक कार्य याच्याबद्दल वाचून घ्या. ओके, प्रेडिक्टेबल टॉपिक किंवा प्रश्न कशावरती येऊ शकतो? तर याच्यावरती येऊ शकतो. कोणती कामं अनिवार्य आहेत की जी ग्रामपंचायतींना करावीच लागतात आणि कोणती कामं ऐच्छिक आहेत की जी ग्रामपंचायतीनं नाही केले तरी चालतंय. म्हणजे ते इट्स युअर ओन चॉईस म्हटल्यासारखं. करायचं असेल तर करा, नाही तर नका करू. बरोबर, तर ते थोडंसं वाचून घ्या. त्याच्याबद्दल प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो. प्रेडिक्शन म्हणजे प्रेडिक्शन जे आहे तर ते हे आहे. इथं लॉजिक कसं लावलं तर ते मी तुम्हाला थोडक्यात इथं सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2 प्रश्न राहिले. 8वा प्रश्न, प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं कोणत्या कलमात सांगितलंय? ओके, असावा का? असावा. हे कुठं सांगितले? हे राज्यघटनेत सांगितले. महाधिवक्ता म्हणजे काय? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी. आणि त्याच्याशी संबंधित असणारा कलम कोणता आहे? तर कलम 194 काय म्हणते बघा, राज्य विधिमंडळाचे सभागृह सदस्य आणि समित्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार. म्हणजे काय? राज्य विधिमंडळाचे जे सदस्य असतात तर त्यांचे विशेष अधिकार. ओके, विशेष अधिकार. आता हे जे विशेष अधिकार आहेत तर ते राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे सुद्धा आहेत आणि या महाधिवक्त्याचे सुद्धा आहेत. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कलम 194 तर काय उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर पुढचं कलम कोणतं आहे? कलम 177. ते काय म्हणतंय? तर मंत्री आणि महाधिवक्त्यांचे हक्क किंवा अधिकार. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 गेला. 3 बघा, 197 काय म्हणतंय? धन विधेयक सोडून इतर विधेयकाबाबत विधान परिषदेच्या अधिकारावर असणाऱ्या मर्यादा. याची तरतूद 197 मध्ये केलेली आहे. आणि मग येतं याचं उत्तर आहे कलम 165 भाग 6 मधलं. राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये कलम 165 ची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 165 नुसार प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असेल आणि याची नियुक्ती जी आहे तर ते राज्याचे राज्यपाल करतील. बरोबर. आणि किती दिवस पदावरती राहील हे काय घटनेत त्यांनी नमूद केलेलं नाहीये. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो, नियुक्ती राज्यपाल करतात. पात्रता ह्याला काय हवी असते, म्हणजे जर का कोणाला महाधिवक्ता व्हायचं असेल उद्या चालून तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असावी लागते, म्हणजे 10 वर्ष वकिली किंवा 10 वर्ष न्यायिक पदावरती, तीच पात्रता या महाधिवक्त्याला असावी
लागते. याचा कार्यकाल महाधिवक्त्याचा निश्चित आहे का? तर नाहीये. म्हणजे राज्यघटनेत काय महाधिवक्त्याचा कार्यकाल सांगितलेला नाहीये. परंतु जर का सरकार बदललं, म्हणजे सपोज एका पक्षाचं सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचं सरकार आलं, तर महाधिवक्ता राजीनामा देतो. हे काय राज्यघटनेत सांगितलेलं नाहीये. हा एक संकेत रूढ झालाय. कारण पहिला पक्ष कसा आहे सत्तेत असणारा आणि दुसरा पक्ष कसा असू शकतो, व महाधिवक्त्याचा वांदा नको व्हायला, त्याच्यामुळे तो रिझाईन करून देतो. बरोबर. काही लोक करत नाहीत, काही लोक करतात, तो भाग वेगळा. आता याचं मानधन कोण ठरवतं? जर का नियुक्ती राज्यपाल करत असेल तर मानधन कोण ठरवेल? तर मानधन सुद्धा राज्याचा राज्यपालच ठरवतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग पदावरती कुठपर्यंत राहतो? नियुक्ती राज्यपाल करत असेल, मानधन राज्यपाल ठरवत असेल, तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच हा महाधिवक्ता जो आहे तर तो त्याच्या पदावरती राहतो. पर्याय क्रमांक 4 कलम 165 या प्रश्नाचं उत्तर आहे. दॅट्स इट. समजलीत पर्यंत. पुढचा शेवटचे प्रश्न आणि मग आपण थांबूया. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होतं? आता तुम्हाला मसुदा समिती माहिती असली पाहिजे सर्वात अगोदर. आणि त्यांनी काय विचारले? कोण होते विचारले. बरोबर. म्हणजे आता त्यांनी काही इथं मल्टी लाईन क्वेश्चन केला नाहीये. 1 2 3 4 पर्याय दिलेत. जर का असे 4 पर्याय दिलेले असतील तर याचं उत्तर कुठलं तरी एकच पर्याय येईल ना. एक तर वल्लभभाई पटेल असतील, जवाहरलाल नेहरू असतील, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर असतील, नाहीतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील. असं तर होणार नाही. प्रश्न असं दिला की कोण होते? वल्लभभाई पटेल पण आहे आणि जवाहरलाल नेहरू पण आहे. जर का असं उत्तर असलं तर प्रश्न हा कॅन्सल झाला असता. परंतु आपण पाहूया काय म्हणतंय ते. बघा, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचं खालीलपैकी कोण सदस्य होतं? सरदार वल्लभभाई पटेल कुठल्या समितीचे सदस्य होते? बघा, भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, त्याच्यामध्ये एकूण 22 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. याच्याबद्दल काय सांगायची गरज आहे तुम्हाला? किती समित्या होत्या? 22. त्याच्यापैकी 10 समित्या ज्या होत्या तर त्या कार्यपद्धतीत, म्हणजे कार्यपद्धतीचा जो व्यवहार होता तर तो व्यवहार हाताळण्यासाठी किती समित्या होत्या? 10. आणि राहिलेल्या ज्या 12 समित्या होत्या तर तो विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या होत्या. अशा 22 समित्यांची नियुक्ती ह्या भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी करण्यात आलेली होती. आणि त्याच्यातलीच एक महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. आणि या मसुदा समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947ला. या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. आंबेडकर याचे अध्यक्ष होते, प्लस एक अध्यक्ष प्लस 6 सदस्य, असे एकूण 7 सदस्य आहेत. तर ते मसुदा समितीत होते. मी वाचून दाखवतो तुम्हाला कुठले कुठले सदस्य होते, न विसरता ते नोट डाऊन करून घ्या. अध्यक्ष होते डॉक्टर B.R. आंबेडकर. त्याच्यानंतर सदस्य गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, K.M. मुन्शी, सादुल्ला N. माधवराव आणि T.T. कृष्णामाचारी. ओके. आणि याच्यातलं कुठलं उत्तर आहे? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. ज्या 22 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या तर त्याच्यातल्या सर्वाधिक समितीचे अध्यक्ष जे होते तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे लक्षात ठेवा. राजेंद्र प्रसाद या 22 समित्यांपैकी सर्वाधिक समित्यांचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. त्याच्यामध्ये सुकाणू समिती आहे, कार्यपद्धतीविषयक नियम समिती आहे, वित्त आणि स्टाफ समिती आहे, आणि राष्ट्रध्वजासंबंधी निर्माण करण्यात आली तदार्थ समिती आहे. याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. जवाहरलाल नेहरू कुठल्या कुठल्या समितीचे सदस्य होते? राज्यासंबंधीची वाटाघाटी समिती, केंद्र सरकारची राज्यघटना आणि केंद्र सरकारचे अधिकार, या 3 महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष जे होते तर ते जवाहरलाल नेहरू होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क समिती आणि प्रांतीय राज्यघटना समिती, या 2 महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष जे होते तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते. समजलं? आलं लक्षात? ह्या 22 समित्या, 10 + 12 हे लक्षात ठेवा. वेगवेगळ्या समित्या, त्याच्या अध्यक्ष, याच्याबद्दल थोडंसं JB कृपलानी भाषिक प्रांतरचना आधारित समिती होते JB कृपलानी, त्यांच्यावरती प्रश्न आता विचारलेला आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मसुदा समितीच्या स्थापनेबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी झाली? 29 ऑगस्ट 1947ला. किती सदस्य होते? टोटल 7 सदस्य होते, एक अध्यक्ष प्लस 6 सदस्य. आणि जवळजवळ सर्वच्या सर्व काय होते? वकील. काय होते? बॅरिस्टर. दॅट्स इट. संपलं? समजलं? शेवटचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेलं नाही? आता घेतलेलं नाही म्हटलंय त्यांनी, बरोबर? याला अंडरलाईन करा किंवा याला सर्कल करा. आता घेतलेलं नाही हे माहीत असायला, जर का हे माहीत करून घ्यायचं असेल तर कोणती वैशिष्ट्य ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतलीत हे तुम्हाला सर्वप्रथम माहीत असलं पाहिजे. भारताची राज्यघटना ज्यावेळेस निर्माण होत होती तर ज्यावेळेस जगात ज्या ज्या देशाकडे संविधान आहे अशा 150+ राज्यघटनांचा अभ्यास करून भारताच्या परिस्थितीला अनुरूप असा भाग त्या भारताच्या राज्यघटनेत आपण या राज्यघटनेतून स्वीकारलेला
आहे. त्याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढा म्हणजे भारताच्या राज्यघटनेचे स्रोत जर का आपल्याला पाहिजे झालं ना, तर त्याच्यामध्ये आपला स्वातंत्र्य लढा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 आहे, अमेरिकेची राज्यघटना आहे, ब्रिटनची राज्यघटना आहे, कॅनडाची राज्यघटना आहे, आयर्लंडची राज्यघटना आहे, ऑस्ट्रेलिया, वायमर जर्मनी, सोव्हिएत रशिया, जपान या सगळ्या राज्यघटनेमधून काही भाग आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेत स्वीकारलाय. तो ॲज इट इज स्वीकारलाय का? नाही. तर भारताच्या परिस्थितीला अनुरूप त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर कोणता घटक ब्रिटनच्या राज्यघटनेतून स्वीकारलेला नाहीये? बघा, सरकारचं संसदीय स्वरूप स्वीकारलंय का? स्वीकारलंय. सरकारचं मंत्रिमंडळाचं स्वरूप स्वीकारलंय का? स्वीकारलंय. कायद्याचं राज्य स्वीकारलंय. समवर्ती सूची जरा वेगळं वाटतंय का? वेगळंच वाटतंय. ते कुठून स्वीकारलंय? समवर्ती सूची. तर हे आपण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलंय. कुठून स्वीकारलंय आपण? ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलंय. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण समवर्ती सूची स्वीकारलेली नाहीये. ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण काय काय स्वीकारलं अजून बघा. एकेरी नागरिकत्व आहे, त्याच्यानंतर संसदीय विशेषाधिकार आहेत, पंतप्रधानांचं पद आहे, लोकसभापतीचं पद आहे, द्विगृही सभागृह आणि कॅबिनेट व्यवस्था या ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत तर त्या आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून स्वीकारलेल्या आहेत. आलं लक्षात? आता प्रश्न इतर देशांच्या ज्या राज्यघटना आहेत, उदाहरणार्थ सध्या अमेरिका चर्चेत आहे, अमेरिकेकडून काय काय घेतले आपण ते व्यवस्थितपणे पाहून घ्या. आणि जे छोटे छोटे देश आहेत, जपान असेल, जर्मनी असेल, तर हे थोडंसं न विसरता पाहून घ्या, कारण याच्याबद्दल आता सध्या ते चर्चेचे विषय आहेत. मग बाय चान्स त्या अनुषंगाने आयोग तुम्हाला प्रश्न तसा विचारू शकतं. परंतु अमेरिकेच्या राज्यघटनेतून काय काय स्वीकारले याचा तुम्ही अभ्यास करा, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इव्हन 1935चा कायदा याच्याबद्दल सुद्धा थोडंसं वाचून घ्या. म्हणजे कायद्याबद्दल तर तुम्ही वाचणारच आहात, परंतु ज्यावेळेस राज्यघटना निर्माण होत होती, राज्यघटनेचा स्रोत म्हणून ह्या 1935च्या कायद्यातून काय घेतले ते थोडंसं पाहून घ्या. 1909, 1919 आणि 1935 हे 3 कायदे करा. प्रेडिक्टेबल टॉपिक हे 3 कायदे आहेत. बाकीचं तर तुम्ही करणारच आहात, कारण 1919च्या कायद्यावरती प्रश्न झालाय, 1935 वरती सुद्धा झालाय, 1909 राहिलाय. 1935 वरती खूप अगोदर विचारलाय, त्याच्यामुळे 1909 आणि 1935 हे 2 कायदे हे महत्त्वाचे आहेत. मॉर्लेमेंट रिफॉर्म ॲक्ट 1909 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हे 2 कायदे करा. पण ते कशाच्या ओरिएंटेशनने करायचे? पॉलिटीच्या, नॉट हिस्ट्री. ओके, पॉलिटीच्या दृष्टीनं जे महत्त्वाचे घटक आहेत ते करा. आलं लक्षात? तर हे 2022चे 10 प्रश्न होते. त्याचं अचूक उत्तर, विश्लेषण आणि भविष्यात त्याच्यावरती कसा प्रश्न येऊ शकतो याच्याबद्दल एक लेक्चर होतं. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स असतील तर तेही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.